श्री अण्णाबुवा महाराजांची प्रमुख मंदिरे. 1. श्री अण्णाबुवा देवालय, सराफ कट्टा, मिरज, जिल्हा सांगली. स्थापना 1911. मिरजेचे तत्कालीन अधिपती श्री गंगाधरपंत बाळासाहेब पटवर्धन यांचे श्री अण्णाबुवांवर विशेष प्रेम होते. एकदा अण्णाबुवा राजेसाहेबांचे निवासस्थानी असता सांगलीचे प्रसिद्ध व्यापारी कैलासवासी बाळाजी पुरुषोत्तम शाह तेथे आले. एका दाव्यामुळे शेठजी विवंचनेत होते. त्यांचा चिंताग्रस्त चेहरा पाहता दाव्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल असे अभयोद्गार काढून अण्णाबुवा तेथून निघून गेले. शेठजींनी त्यावेळी मनोमन ठरविले की दाव्याचा निकाल आपल्या बाजूने झाल्यास त्या योगे होणारा सर्व फायदा श्री चरणी अर्पण करीन. त्यांनी जेथे अण्णाबुवांचे देहावसान झाले तेथे आपल्या वचनानुसार सराफ कट्टा, मिरज येथे अण्णाबुवाचे सुंदर व देखणे पादुका मंदिर उभे केले. तसेच पूजा अर्चा व नित्यसेवा ह्यांची कायमस्वरूपी व्यवस्था केली. मिरजेतील सराफ कट्टा येथील शहा कुटुंबियांनी बांधलेले सन 1911 मधील समाधी मंदिर. मंदिरात अतिशय शांत, प्रसन्न वाटते. देशभरातले भाविक भक्तगण दर्शनास आवर्जून येतात. नित्यसेवेची जबाबदारी श्री आनंद गोडबोले पार पाडतात, तर देवालयाची व्यवस्था संस्थापक शहा कुटुंब कैलासवासी आर. टी. शहा, श्री विजयभाई शहा व कुटुंबी सांगली यांच्याकडे आहे. हे देवालय शहा कुटुंबाचे खासगी मालकीचे आहे. त्यांचे योगदान मोठे आहे. मंदिरात प्रतिवर्षी आषाढ चतुर्थीस पुण्यतिथी निमित्त 7 दिवस उत्सव चालतो. त्यात महापूजा, अभिषेक, अण्णाबुवांचे पोथीचे पारायण, भजन, प्रवचन, कीर्तन, सांगीतिक कार्यक्रम, पालखी, सांगता समारंभ, महाप्रसाद सर्वच कार्यक्रम उत्साहाने व श्रद्धेने पार पडतात. 2. मिरज कृष्णा घाटावरती श्री अण्णाबुवांचे समाधी मंदिर. श्री बाळासाहेब नरगुंदे हे त्याची देखभाल करतात. नित्यसेवा पार पडते. पुण्यतिथी सोहळा उत्साहाने पार पडतो. 3. बोरपाडाळे श्री अण्णाबुवांच्या जन्मगावी गावकुसाबाहेर महादेव मंदिरासमोरील पादुका व मंदिराचा जीर्णोद्धार पुण्याचे डॉक्टर शिरीष सुमंत व स्मिता सुमंत यांनी आपल्या मातापित्यांच्या स्मरणार्थ 9 सप्टेंबर 2015 रोजी चबुतऱ्यासहित करून एक छोटेसे सुंदर पादुका मंदिर उभे केले. मंदिर हे निसर्ग सौंदर्याने वेढले आहे. नित्यपूजेची जबाबदारी श्री जंगम व श्री संजय शिंदे तर देखभालीची जबाबदारी श्री सुमंत पाहतात. तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथील बोरपाडाळे श्री अण्णाबुवा यांचे जन्मगावातील पादुका मंदिर. श्री अण्णाबुवांच्या अस्तित्वाची प्रचिती 2015 साली सप्टेंबर उजाडला तरी पावसाचे काही चिन्ह नव्हते. अवर्षणासदृश परिस्थितीमुळे सर्वजण चिंताग्रस्त होऊन आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. आश्चर्य असे की नेमक्या पादुका प्रतिष्ठापनेच्या वेळीच मोरांचा आरव चालू झाला व जलधारांनी आवेगाने श्री पादुकांना अभिषेक केला. जणू काही जलधारांनी अण्णाबुवांच्या दर्शनाने आनंदून जाऊन पादुकांना अभिषेक केला. मंदिरात मिरजेचे चित्रकार व अण्णाबुवा भक्त श्री कुमार शिरीष कुलकर्णी मो. नम. 7666117322 यांनी चितारलेले अण्णाबुवाचे चित्रही सुरेख आहे. येथे नित्यपूजा श्री जंगम स्वामी करत असतात तर देखभाल श्री संजय शिंदे व श्री शिरीष सुमंत पाहतात. या मंदिरास भेट देण्याकरिता कोल्हापूर बस स्थानकावरून मलकापूर, रत्नागिरी एस. टी. ने बोरपाडाळे फाट्यावर उतरावे लागते. तेथून 1.5 किमी अंतरावर हे मंदिर आहे. बोरपाडाळे गावात अण्णाबुवाचे राहते घरही आहे. पूर्वी तेथे अण्णाबुवांचे पूजन, भजन, कीर्तन चालत असे. पालखी निघत असे. आजमितीस ही परंपरा खंडित झाली आहे. मात्र बोरपाडाळे भजनी मंडळ अण्णाबुवांचे पुण्यतिथीस मिरजेस आवर्जून जाऊन सेवा देतात. 4. शिरोळ. शिरोळ येथेही अण्णाबुवांचे छोटेसे सुंदर पादुका मंदिर आहे. या मंदिरातील पादुकांची स्थापना श्री ज्योतिराम इंगवले या अण्णाबुवांच्या भक्तांनी केली आहे. ते शिरोळ ते कृष्णाघाट अशी अण्णाबुवांची पायी वारी करत. वृद्धापकाळात त्यांना दृष्टांत देऊन अण्णाबुवांनी त्यांना या पादुका शिरोळ येथे राहत्या घरी स्थापन करण्यास सांगितले. तेथे माझा वास राहील असे वचन दिले. त्यानुसार कैलासवासी ज्योतिराम इंगवले यांनी 1905 साली पादुका स्थापना आपल्या परसात केली व त्याची पूजा अर्चा करण्याची जबाबदारी भ. प. विठ्ठल गोविंद देशिंगकर यांचेवर सोपविली.
श्री विनायक गजानन देशिंगकर हे आज रोजी नित्य सेवेत आहेत. 2005 साली शतकपूर्ती समारंभ प्रित्यर्थ मंदिराचा जीर्णोद्धार झाला व छोटे मंदिर उभे राहिले. श्री ज्योतिराम इंगवले यांची पुढची पिढी डकरे कुटुंबीय मंदिराची देखभाल करतात. त्यांचे योगदान मोठे आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा.